आज पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय उपक्रमांतर्गत इतिहास या विषयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. इतिहास विषयाचे शिक्षक श्री लखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्राचीन नाणी, नोटा, परकीय चलने आणली होती आणि त्याचे प्रदर्शन दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी मांडण्यात आले. मुलांमध्ये इतिहास या विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये चिकित्सा वृत्ती निर्माण व्हावी, त्याचबरोबर प्राचीन नाणी, प्राचीन नोटा, परकीय चलने यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत लाभला. गुड आफ्टरनून. माझे नाव आशुतोष अभिजित कुरे पाटील आहे. आज आमच्या शाळेत करन्सी एक्झिबिशन झालं. त्यात या काही नाणी आणि नोट्स मी प्रदर्शित केले आहेत. त्यात या काही भारतीय चलनातले जुन्या नोट्स आहेत, जसे की 5 रुपये, 1 रुपये, 2 रुपये व 1 रुपये. तसेच आपण इथे नेपाळच्या काही नोट्स पाहू शकतो, जसे की 10 रुपये, 5 रुपये इत्यादी. तसेच ही 500 रुपयाची नोट 2016 8 नोव्हेंबरपर्यंत वापरण्यात आलेली होती. त्यानंतर ही नोट बंद झाली. आणि या काही नेपाळच्या करन्सी आहेत, नेपाळच्या काही कॉईन्स आहेत. तसेच आपण भारतात वापरल्या गेलेल्या जुने चलन, जसे की 5 पैसे, 10 पैसे, 50 पैसे असे काही आपण चलन पाहू शकतो. या करन्सी एक्झिबिशनचं श्रेय आमच्या क्लास टीचर लखे सरांना जातं. लखे सरमुळं आम्ही आज हे करन्सी एक्झिबिशन करू शकलो. आम्ही लखे सरचे खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव गार्गी ज्ञानोजी कदम आहे. मी आज इथे तुम्हाला विविध देशांमधील करन्सी दाखवणार आहे. ही आहे व्हिएतनामची 50,000 रुपीज आहेत. हे आहे बापूची आहे 10 मन्नत आहे. ही आहे थायलंडची 20 बेस. ही आहे अमेरिकाचं $1. आणि हे दुबईचा कॉईन आहे 10 रील्स. थँक्यू. बेटा, काय उपक्रम आहे? आज जो उपक्रम तुमच्या शाळेमध्ये राबवला जातोय तो? आमच्या शाळेमध्ये आज इतिहास या विषयाबाबत एक उपक्रम राबवण्यात आला आहे. तो करन्सीबद्दल आहे. काय माहिती देऊ शकता? तुमच्याकडे कुठली करन्सी आहे आता? माझ्याकडे सौदी अरबची करन्सी आहे. सध्या सौदी अरबमध्ये याला 1 रियाल असे म्हणतात. आणि भारतामध्ये सध्या याची व्हॅल्यू 23 रुपये आहे. आणि ही अगोदरच्या काळातील भारताची 20 रुपयाची नोट आहे. आणि ही अगोदरच्या काळातील भारताची 10 रुपयाची नोट आहे. आणि ही 5 रुपयाची नोट आहे भारताची. थँक्यू. नमस्कार, माझे नाव श्रेया बालाजी क्षीरसागर. आज मी तुम्हाला आपल्या भारतीय जुनी करन्सी दाखवणार आहे. ही आहे 50 रुपयाची नोट. अगोदरच्या काळामधली अशी नोट होती. आणि ही 1 रुपयाची नोट. हे बघ. आणि हे जुन्या काळातील काही नाणे आहेत, म्हणजे 25 पैसे, 50 पैसे, 25 वापस आणि 5 पैसे. आता हे आपण भारतीय हे करन्सी पाहिली आहे. आता हे इंग्लंडची करन्सी बघू शकता. हे 5 पाऊंड आहेत इंग्लंडचे. बेटा, इंग्लंडचे 5 पाऊंड्स म्हणजे इंडियन रुपीजमध्ये किती अंदाजे सांगता येईल का तुला? अंदाजे 555 रुपीज. आणि तिथले आपले 1 पाऊंड म्हणजे 111 रुपीज आपले. आणि हे तिकडचे 10 पेन्स आहेत. हे 1 पाऊंड आणि हे 5 पाऊंड. आणि हे थायलंडचं एक बात आहे, थाय बात. थँक्यू. माझे नाव सृष्टी अर्जुन कर्डेकर आहे. आज मी तुम्हाला भारतीय नाण्यांबद्दल काही माहिती सांगणार आहे. हे नाणी खूप जुने आहेत. हे 1989मध्ये बनलेले आहे. हे 1999 मधले आहे. हे 1976 मधले बनलेले आहे. हे 1976 मध्ये बनलेले आहे. हे 1993 मध्ये बनलेले आहे. आणि हे 1997 मध्ये बनलेले आहे. Hello sir, my name is Shambhavi Chaudhary from class 7C Himalaya. Today there are some coins
These are some unique and old coins. This coin is made by Guru Govind Singh, and there are some 2 rupees coin in the Indian currency. Thank you. माझं नाव कार्तिक दीपक सूर्यवंशी आहे. मी 7th या वर्गात शिकतो. तर मी आज तुम्हाला नेपाळच्या आणि भारताच्या करन्सी दाखवत आहे. तर ही नेपाळची 2 रुपयाची करन्सी आहे आणि ही इंडियाची आहे 10 रुपयाची करन्सी. तुम्ही बघू शकता इथे इंडियाची 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची, 1 रुपयाची नोटसुद्धा आहे आणि इथे 2 रुपयाची सुद्धा आहे आणि हे 2 रुपयेसुद्धा आहे. थँक्यू. हे सगळे परकीय नाणे आहेत. थँक्यू. नमस्ते, माझं नाव सायरज लक्ष्मण चंदावाड. मी 7th C हिमालयामध्ये शिकत आहे. मी काही तुम्हाला भारतामधले नाणे दाखवत आहे. हे 5 पैसे आहेत व हे 20 पैसे, हे 25 पैसे व हे परकीय नाणी आहेत व हे 50 पैसे आहेत व हे 20 पैसे आहेत व हे 50 पैसे आणि हे नेपाळमधील 1 रुपये. थँक्यू. नमस्कार, माझे नाव स्वरूप मारुती नंदाने आहे. मी पिनॅकल इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये शिकतो. आज आमच्या शाळेमध्ये इतिहास या विषयासंबंधी परकीय चलन नाणी यांच्याविषयीची माहिती देत आहोत. तर हे आपल्या भारतामधले 5 रुपयाचे नोट आहेत व हे 50 रुपयाचे नेपाळी नोट आहेत. हे सुद्धा 20 आणि 20चे नोट आहेत नेपाळचे आणि हे 5 रुपयाचे नेपाळचे नोट आहेत आणि ही 1 रुपयाची भारताची नोट आहे व हे इतर सर्व कॉईन्ससुद्धा आहेत. थँक्यू. बऱ्याचशा नोट आणि कॉईन इंडियन रुपीजमध्ये आहेत आणि काही नोट्स आणि काही कॉईन्स आपल्याला वेगवेगळ्या देशाच्या करन्सीचे सुद्धा इथं पाहायला मिळत आहेत. तर हे 7वीचे विद्यार्थी आहेत. यांनी हे अतिशय सुंदर असा उपक्रम पिनॅकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये लखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट केलेली आहे. आज पिनॅकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय उपक्रमांतर्गत इतिहास या विषयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. इतिहास विषयाचे शिक्षक श्री लके सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्राचीन नाणी, नोटा, परकीय चलने आणली होती आणि त्याचे प्रदर्शन दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी मांडण्यात आले. मुलांमध्ये इतिहास या विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये चिकित्सा निवृत्ती निर्माण व्हावी, त्याचबरोबर प्राचीन नाणी, प्राचीन नोटा, परकीय चलने यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत लाभला. बेटा, काय नाव आहे तुझं आणि हा जो काय उपक्रम होता हा? माझं नाव कृष्णा प्रमोद इंगोले. मी आता 6वीमध्ये शिकतो. तर हा उपक्रम असा होता की याच्यामध्ये आम्हाला जुन्या नोटा व नाणे बघायला भेटले. तर त्या नोटा व नाणे खूप वर्षांपासून बंद झालेले आहेत. त्याच्यामुळेच आम्हाला आम्ही जेव्हा जन्मलो नव्हतो का त्याच्या पहिलेच हे नाणे व नोटा बंद करण्यात आल्या होत्या आणि याच्यामध्ये काही विदेशी पण नोटा आहेत. याच्यातून आम्हाला खूप सारी माहिती भेटते. याच्यातून आपल्या भारताच्या इतिहासात ज्या नोटा वापरल्या होत्या, कॉईन म्हणजे नाणे वापरले होते, तेही आपल्याला कळते. उपक्रम बघून काही नॉलेज मिळाला, आनंद झाला तुम्हाला? हा उपक्रम बघून आम्हाला खूप आनंद झाला, कारण की आपल्या भारत देशामध्ये अशाही नोटा होत्या ज्या आपल्याला कळाल्या. तर धन्यवाद पिनॅकलला की आम्हाला हे दाखवण्याबद्दल. कोणत्या विषयाकडनं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कंडक्ट केली आज? आम्ही हे भूगोल विषयाकडून ॲक्टिव्हिटी कंडक्ट केली. लखे सर यांच्याकडून ॲक्टिव्हिटी कंडक्ट केली. सर, आज आपण जी चलनातली जी ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे हे कोणत्या विषयाची होती आणि या ॲक्टिव्हिटीचा उद्देश काय होता? तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत काय पोहोचायचं होतं हे थोडक्यात सांगा. नमस्कार, माझं नाव दिनेश लखे. ॲक्च्युली ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती इतिहास विषयासंदर्भातच होती. यांना इयत्ता 6वी आणि 7वीमध्ये ऐतिहासिक साधने एक पाठ यांना आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इतिहासाविषयी एक आवड निर्माण व्हावी आणि या साधनातून त्यांना इतिहासाच्या विविध घटना, जे काही घटनाक्रम असतात त्याविषयी त्यांना माहिती व्हावी. त्याचबरोबर जे काही परकीय चलन आहेत आणि आपल्या भारतामध्ये जे काही अगोदर त्यांनी वापरले चलन आहेत या संदर्भात त्यांना माहिती कळावी, यासाठी या ॲक्टिव्हिटीची आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि ॲक्टिव्हिटी बघताय की आपण विविध देशाचे चलन आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहत आहे. नेपाळ असेल, UAE असेल, अरब असेल,
अमेरिका असेल, इंग्लंड असेल, या विविध देशातील जे काही नाणी आहेत, चलन आहेत, नोटा आहेत, यांचं प्रदर्शन आज आम्ही या शाळेमध्ये आपण आयोजित केलं होतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. मी आपल्या शाळेच्या संचालिका आदरणीय माधवी जळगावकर मिस, नागेश जळगावकर सर, संजय औरतकर सर आणि योगिता औरतकर मिस यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश कापसे सर आणि उपमुख्याध्यापक श्री सुहेल सर यांचंही इथे मी आभार व्यक्त करतो. यांच्या प्रेरणेमुळे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.